पार्क परिसरातील सहजीवन परिसर येथे भर दिवसा झालेल्या एका मोठ्या घरफोडीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत उघडकीस आणला। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेला सर्वच्या सर्व 8,62,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलं। भर दिवसा धाडसी घरफोडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिरीष सदाशिव संकपाळ हे ताराबाई पार्क येथील प्लॉट नंबर 8/272 अ सहजीवन परिसर येथे राहतात। 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 ते 18 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 या दरम्यान संकपाळ यांच्या घराचा मागील दरवाजा अज्ञात इसमाने जोराने ढकलून तोडला। चोरट्याने घरात बेकायदेशीर प्रवेश करून कपाटातील लॉकरमधून सोना चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 8,62,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता। चोरीला गेलेला मुद्देमाल सोनाचं गंठण, चैन, अंगठ्या, कानातील टॉप्स एक जोड, चांदीचे तोडे, करदवडा, ब्रेसलेट एक, 56,000 रुपयांची रोख रक्कम। पोलिसांची गतीने कारवाई। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निरोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके आणि पोलीस उपनिरीक्षक अभिजित आटपाडकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं। तपास पथकाने घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी सचिन सदाशिव हासोळकर वय वर्ष 42 राहणार प्लॉट नंबर 16 सह्याद्री हाऊसिंग सोसायटी कदमवाडी कोल्हापूर याला गुन्ह्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत ताब्यात घेतला। 100% मुद्देमाल जप्त। आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले सर्व सोन्या चांदीचे दागिने आणि 56,000 रुपयांची रोकड असा एकूण 8,62,000 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला। या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकातील सर्व पोलीस अंमलदारांचे कौतुक केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.